तळेगाव दाभाडे येथील लक्ष्मीबाग कॉलनीत वास्तव्यास असलेले आणि मागील 24 वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा बजावणारे जवान प्रशांत प्रकाश कदम यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पोलादपूर तालुक्यातील कणगुले हे त्यांचं मूळ गाव असून त्यांच्या मृत्यूबाबत पत्नी आणि आईवडिलांनी सखोल चौकशीची मागणी पोलिसांकडे केली आहे। कुटुंबियांनी दिलेल्या निवेदनात हा मृत्यू केवळ अपघात नसून नियोजित घातपात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। 27 मार्च रोजी सायंकाळी प्रशांत कदम हे गुजरातमधील गांधीनगर येथे ड्युटीसाठी निघाले होते। लोणावळ्यापर्यंत पोहोचल्याचा त्यांनी कुटुंबियांना फोन करून कळवलं, मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आणि मोबाईलही बंद झाला। त्याच दिवशी ते ड्युटीवर पोहोचले नसल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांनी शोध मोहीम सुरू केली। दरम्यान 30 मार्च रोजी मित्रामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील सोमाटणे फाटा इथे एका हॉटेलसमोर 27 मार्चलाच ते जखमी अवस्थेत आढळले होते। त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं। त्यानंतर त्यांचं पार्थिव तळेगाव दाभाडे येथे आणण्यात आलं आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पोलीस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना अंतिम सलामी देण्यात आली। मात्र या घटनेनंतर संशय अधिकच गडद झालाय। मृताच्या पत्नी रूपज्योती कदम, वडील प्रकाश कदम आणि आई सुनीता कदम यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत। ड्युटीसाठी निघालेल्या प्रशांत कदम यांचा मोबाईल, ओळखपत्र आणि गणवेशासह बॅग अद्यापही बेपत्ता असल्यानं हा अपघात कसा असू शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। शवविच्छेदन अहवालात पोटावर मार लागल्याचं आणि मानेजवळ गंभीर दुखापत असल्याचं नमूद करण्यात आलं असून त्यामुळे घातपाताची शक्यता व्यक्त होतीये। तसंच मृतदेह 27 मार्चला सापडूनही पोलिसांकडून ओळख पटवण्यात झालेला विलंब हा संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। प्रशांत कदम शहीद झाले की त्यांची हत्या झाली असा अर्थ सवाल करत कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे। दरम्यान तळेगाव दाभाडे पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जातीये। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।